डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 34व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 128 क्रमांकाची लीळा निधीवासिया गमनी भटा ज्वर निवृत्ती नेवाशाला जातायच भटोबास तापामध्ये आणि त्यांच्या ज्वराची निवृत्ती आमच्या स्वामींनी केलेली आहे. ती कशी ती आपण बघूया. एकुदी गोसाव्यांची दुपारीचा पूजा सुरू झाला. एक दिवस आमच्या स्वामींना दुपारचा पूजावसर संपन्न झालेला आहे. आरोगणा झाली, गुळोळा झाला, पहुड आणि भोजन सुद्धा झालेलं आहे. गुळणा झालेला आहे, पहुड झाला स्वामींना. वामकुक्षी दुपारी भोजनानंतर घेतल्या जाते ती झोप सुद्धा झाली. उपहूड झाला, स्वामी उठले, आसनी उपविष्ट झाले आणि आसनावर आमचे स्वामी विराजित आहेत. गोसाव्यांजवळ अवघे भगतजन आले, दंडवते केली, श्रीचरणा लागले. गोसाव्यांची ओळगे अवघेची बैसले आणि आमच्या स्वामींच्या जवळ सर्व जी भक्त मंडळी आहेत स्वामींची ती सर्वजण येऊन बसली. बसण्याआधी स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि मग ओळगे अवघेची बसली. ओळगे म्हणजे पूर्ण सभोवताली बसले स्वामींच्या, म्हणजे अर्धकोलाकार. स्वामी ज्या ओट्यावर बसलेले आहेत तर स्वामींना सगळे दिसतील आणि सगळ्यांना स्वामी दिसतील, स्वामींचे श्रीमुख दिसेल अशा अर्धकोलाकार स्थितीमध्ये सर्वजण विराजित झालेले आहेत, बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ओळगे अवघेची बैसले म्हणजे ओळगे म्हणजे सभोवताली असं सुद्धा आहे आणि ओळगे म्हणजे स्वामींची आता काय आज्ञा असेल, काय स्वामींचं आज्ञा असेल त्यावर सगळेजण म्हणजे ते आज्ञा स्वामींची ऐकण्यासाठी पालन करण्यासाठी सगळेजण म्हणजे सेवक भाव रूपाने सगळेजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग असं सगळेजण बसलेले असताना गोसावी अवघ्याकडे अवळोकिले. आमच्या स्वामींनी सगळ्यांकडे पाहिल्यानंतर स्वामींना सगळेजण दिसले परंतु भटोबाच दिसले नाहीत. आणि म्हणून मग स्वामी त्यांना म्हणतात, हांगा तुम्ही अवघे आले ती, वानरा नाही येते काही. अरे तुम्ही तर सगळे आलात पण भटोबास मात्र काही दिसत नाहीत कुठे. तेव्हा दादोसी म्हटले, जी गोसाव्यांचा वानरा ज्वरे आपण या प्रमाणाने. आता दादोस बघा, दादोस हे खडकुलीपासूनच नाराज आहेत. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भटोबास हे स्वामींच्या कडे कलता आहेत आणि स्वामी सुद्धा त्यांना स्वतःच्या सन्निधानी ठेवत आहेत, यावर स्वामींचे कान दादोसांनी भरलेले आहेत. परंतु स्वामींनी काही दादोसांचं ऐकलं नाही आणि भटोबासांना सन्निधानी ठेवलं. स्वामींनी अनुसरणही झालं आणि तेव्हापासून दादोस काहीतरी नाराज आहेत. आणि म्हणून ते स्वामींना बोलताना हे स्वामींना टोमणा देऊन बोलतायत ते की गोसाव्यांचा वानरा म्हणजे तुमचा वानरा, म्हणजे तुम्ही ज्याला वानरा असं म्हटलेले आहेत, तुमचा जो आवडता शिष्य आहे तो ज्वरे आपण्या प्रमाणाने, ताप आलेला आहे त्याला साधा आणि स्वतः आपले प्रमाणाने म्हणजे स्वतःला तो सांभाळू शकत नाही. म्हणजे तुमचा शिष्य, तुमचा जो भक्त आहे तो असाच हे झालेला आहे की स्वतःला तो सांभाळू शकत नाही एवढ्या तापामध्ये. हे स्वामींना टोमणा दिल्याचं तो आपल्याला लक्षात येत आहे. स्मरेना सांभाळीना, त्याला काही आठवत पण नाही आणि स्वतःला तो सांभाळूही शकत नाही. सर्वज्ञ म्हटले बोलावाजा. अरे येथीचा भक्त, परमेश्वराचा भक्त आणि स्वतःला तो सांभाळू शकत नाही, असं होऊ शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराची भक्त होते, ज्ञानी होते, तेव्हाच तर खऱ्या अर्थाने तो स्वतःला सांभाळू शकतो. एरवी जो अज्ञान व्यक्ती आहे, अन्यथा ज्ञानी व्यक्ती आहे, ब्रह्मविद्येचा अभाव ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती कधी स्वतःला सांभाळू शकत नाही, इतरांना सांभाळू शकत नाही. ब्रह्मविद्या आणि परमेश्वर सन्निधान अशा प्रकारचं आहे, परमेश्वराच्या आचरणाचं सन्निधान अशा प्रकारचं आहे की ज्या व्यक्तीकडनं ह्या गोष्टी घडतात तो व्यक्ती स्वतःला तर सांभाळतोच, म्हणजे अनेक दोषांपासून स्वतःला सांभाळतो. परमेश्वर साह्य त्याला सांभाळतं.
आणि एवढंच नव्हे तर ती व्यक्ती नुसतं स्वतःला सांभाळत नाही तर ते अनेकांना सांभाळते. बघा, ब्रह्मविद्या ज्या व्यक्तींकडे आहे त्या व्यक्ती ते अधिकरण अनेकांना सांभाळत आहेत, अनेकांना धर्मदातृत्व करत आहेत, अनेकांकडनं आचरण करवून घेत आहेत आणि त्यांच्याकडनं अधर्म होऊ नये यासाठी म्हणून पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष देऊन आहेत. हे काय आहे, स्वतःला सांभाळणं तर आहेच, परंतु अनेकांना सांभाळणं सुद्धा आहे. ही आहे ब्रह्मविद्या. हे आहे परमेश्वराचं वैशिष्ट्य. आणि जर का दादोस म्हणत असतील की तुमचा वानरा हा स्वतःला सांभाळू शकत नाही तर हे चुकीचं आहे. स्मरेणा म्हणजे त्याला काही आठवत नाही, म्हणजे असं कसं काय होईल? आठवत नाही असं काय? अहो, ब्रह्मविद्या ज्ञान असं आहे की आजच्या घडीला जर का तुम्ही अज्ञान आहात तर तुम्ही मागे काय केलं हे तुम्हाला आठवत नाही. परंतु ब्रह्मविद्या ज्ञान हे अशा प्रकारचं ज्ञान आहे की ते तुम्ही अभ्यासाला लागल्यानंतर तुम्ही मागे काय काय केलेलं आहे, मागील जन्मामध्ये, मागील युगामध्ये, मागील सृष्टीमध्ये, हे सगळं आठवतं. सगळं आठवतं ते सगळं. बटोबासांना इतक्या दिवस माहिती नव्हतं की मी दोषी आहे, पण आमच्या स्वामींनी जेव्हा दोषांचं निरूपण केलं तेव्हा भटोबासांना आठवलं, अरे हे सगळे दोष तर माझ्याकडेच आहेत. आठवतं. ब्रह्मविद्या अशी आहे की जे तुम्हाला अनेक गोष्टी ज्या तुम्हाला तुम्ही केलेल्या माहिती सुद्धा नाही ते कर्म सुद्धा तुम्हाला इथे आठवतात. अशी ब्रह्मविद्येची ही खासियत आहे. ज्यांचं स्मरण होत नाही, बघा खूप लोक मला प्रश्न करतात, आमचं स्मरण होत नाही, आम्हाला सकाळी जाग येत नाही. याच्यामध्ये तुमचं तो कर्माचं मळीनत्व तुमचं असेल तर तो भाग वेगळाच आहे. परंतु असं सुद्धा असतं की तुम्ही अनेकांच्या स्मरणामध्ये अडथळे ठरलेले आहात मागे. आत्ता हे ऐकताना तुम्हाला आपलं आपोआप आठवेल. तुम्ही अनेकांना म्हणजे कुणाला तरी स्मरणाला उठवावं असं तुम्ही करू शकत होते, परंतु तुम्ही कुणाला स्मरणाला उठवलं नाही. तुम्ही तुमचं स्मरण केलं. आपल्याला काय घेणं नाही तर नाही. म्हणजे तुम्ही विधी केला परंतु नित्यविधी केला, निमित्तविधी केला नाही. निमित्तविधीसाठी अनेकांना तुम्ही हे केलं पाहिजे, समाविष्ट केलं पाहिजे. त्या विधीमध्ये तुम्ही त्यांना समाविष्ट केलं नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला आता तसा योग असून सुद्धा तुम्हाला तो विधी घडत नाही. सकाळी 3ला जाग येत नाही, आली तरी स्मरण घडत नाही. कारण की स्मरणामध्ये आपण अडथळे आणलेले आहेत. कसे अडथळे आणले? तुम्ही स्थानवंदन करायला जाता आणि विडा ठेवता. विडा ठेवताना तुम्ही किती मोठ्याने श्लोक बोलता, किती मोठ्याने जय करता, तर त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे स्मरणाला बसलेले लोक आहेत त्यांचं स्मरण खंडतं. असं जा की स्मरणाला बसलेल्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की 10 लोक आलेत म्हणून. इतक्या शांततेने गेलं पाहिजे. आणि लय मोठा जय करून काही उपयोग नाही. तुमचा काही जय उत्तर दिशेला पोचणार नाहीये, अजिबात नाही पोचणार. किती भोंगा लावून जरी जय केलं तरी देवापर्यंत तुमचा जय पोचतच नाही. तुम्ही तोच जय जर का मनातल्या मनात जरी केला, आवडीपूर्वक जर तो जय केला मनातल्या मनात, अजिबात होठ सुद्धा हलवले नाही तुम्ही, तरी तो जय तुमचा देवापर्यंत पोहोचणार आहे. देवापर्यंत तुमचा आवाज पोहोचण्यासाठी खूप मोठ्यानी ओरडलं पाहिजे, किंकाळलं पाहिजे वगैरे असं नाही. शांततेमध्ये सुद्धा अध्यात्म हे शांत आहे, सात्विक आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं ना लय मोठ्याने जय करायचा, तो तामस गुणाचा भाग आहे. तो तुम्ही जरी त्याला धार्मिक ह्या गोष्टीने बघत असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तामसता आहे की तो एक हे लागतो त्याच्यामध्ये, मला खूप जोरात ओरडायचं आहे, म्हणजे हा तामसपणा झालेला आहे. मला खूप शांततेने स्मरण करायचं आहे. बघा, नाम स्मरणामध्ये सुद्धा तुम्ही नाम घेता, तो नाम कसं घेता? शांततेत घेता, मनातल्या मनात घेता, किंवा तुमचं स्वतःला स्वतः ऐकू येईल इतक्या ह्याच्याने तुम्ही आवाजात तुम्ही ते नाम उच्चारण करता. म्हणजे तरी पण ते देवापर्यंत पोहोचताय की नाही. मग तुम्ही जेव्हा मोठ्याने जय करता त्यावेळेस अनेकांचं स्मरण भंग होतं. म्हणजे त्यांच्या स्मरणात तुम्ही भंग आणल्यामुळे मग तुमचं स्मरण घडणं हे थोडंसं मुश्किल घडतं. म्हणजे तुमचंही स्मरण तुटतं, मग त्याच्यामध्ये खंड पडतो. कुणी जर का लीळाचरित्र वाचतंय तिकडे तुम्ही मोठ्याने आवाज केला, बोललात आणि त्यांचं ते निरूपण बंद करायला लावलं तुम्ही,
किंवा तुमच्यामुळे ते निरूपण थांबलं, खंडित झालं, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्याकडनं सुद्धा लीळाचरित्र वाचनामध्ये अडथळे येणार. हे काय आहे? स्मरे. आणि दादोस म्हणतात स्मरेना म्हणजे आठवत नाही. आणि इथे तर ब्रह्मविद्या अशी आहे की सगळं आठवतं, सगळं कळतं. स्वामी म्हणतात भटोबासांना, इतुरी दिस काही करिता काही होय ऐसे तुम्ही जाणा ना का. इतके दिवस तुम्हाला माहिती नव्हतं, परंतु आत्तापासनं तुम्हाला हे सगळं माहिती पडणार. तुम्ही कुठलं कर्म केलंय, कुठल्या कर्माने काय लागू शकतं, काय लागलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला ब्रह्मविद्येच्या माध्यमातून कळणार आहे. आणि अशा भटोबासांना स्मरेना असं म्हणतात दादोस. आपण्या प्रमाणनेने म्हणजे ते भानावर नाहीत असं म्हणतात. खऱ्या अर्थाने तर भटोबास भानावर नव्हतेच, पण कधी स्वामींची भेट होईपर्यंत ते भानावर नव्हते. पण जेव्हा स्वामींची त्यांची भेट झाली सिन्नरला, तेव्हा खऱ्या अर्थाने तर आमचे भटोबास भानावर आलेले आहेत. आणि जेव्हा स्वामी सोडून गेले त्यावेळेस ते भान हरपलेले आहेत. म्हणजे भान नाही भटोबासांना असं होऊ शकत नाही. ते जे त्यांना भान आलं ते मधल्या काळामध्ये स्वामींच्या वियोग दुःखामुळे ते भान थोडं हरपल्यासारखं झालं. परंतु आचार्य श्री महादाईसांनी परत त्यांना काय केलेलं आहे, सावध केलं, भानावर परत ते आले. आणि खरोखर आता मला काय केलं पाहिजे, असनिधान धर्मनिरूपण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने शेवटपर्यंत भान राखून त्यांनी आपलं आयुष्य जे आहे ईश्वराच्या समर्पित केलं. अशा भटोबासांना भान नाही असं म्हणतात दादोस. हे स्वामींना कसं काय म्हणजे ऐकू शकत नाहीत स्वामी. हे स्वतःच्या भक्ताबद्दल एवढं अन्यथा ज्ञान, एवढं अज्ञान आणि एवढी चीड दादोसांच्या मनामध्ये बघून आमचे स्वामी म्हणतात बोलावा जा. स्वामींनी सांगितलं बोलवा बरं. दादोस गेले, दादोसांनाच पाठवलं स्वामींनी. बोलवा बरं, तुम्हीच बोलवा त्यांना. नागदेया चाल तू ते गोसावी बोलावी ताती. ते म्हणतात नागदेवाचार्यांना, नागदेवा चल, तुला स्वामींनी बोलवलेलं आहे. आता मुळामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आहे की कधीही पेशंटला भेटायला जात असतात बरं का. जो आजारी व्यक्ती आहे ना त्याला भेटायला जातात. आजारी व्यक्तीला कधी भेटायला बोलवतात का? नाही बोलवत. परंतु स्वामींनी काय केलं, इथे असं केलेलं आहे की त्यांना भेटायला बोलवलं. का बोलवलं? कारण की इथे जे त्यांच्याबद्दल जे काही गोष्टी बोलल्या गेल्या होत्या की त्यांना भान नाही, आपल्या प्रमाणनेने काही त्यांना आठवत नाही आणि स्वतःला सांभाळू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते जे आहेत, म्हणजे अशी व्यक्ती येऊ शकत नाही चालत, जी स्वतःला सांभाळू शकत नाही. त्या व्यक्तीला आम्ही काय सांगितलं तर त्याला आठवणार नाही, म्हणजे स्मरेना असं असेल. आणि भान नाही म्हणजे स्वतःला ते सांभाळू शकत नाही, म्हणजे ते एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असलेला माणूस चालत येऊ शकत नाही. या सगळ्या ज्या काही गोष्टी दादोसांनी स्वामींना सांगितल्या, सगळ्यांच्या देखत त्या खोट्या आहेत हे स्वामींना सिद्ध करायचं असल्यामुळे स्वामींनी भटोबासांना बोलवलेलं आहे. एरवी तर आमचे स्वामी गेले असते भेटायला. सादाईसांच्या आईला स्वामी आरणगावला त्यांना ताप आलेला तर स्वामी त्यांना भेटायला गेले. स्वामी भेटायला जातात. म्हणजे इथे स्वामींनी दादोसांना उत्तर द्यायचंय. दादोसांनी जो टोमणा मारलेला आहे त्याला खणखणीत उत्तर देवाला द्यायचं असल्यामुळे या ठिकाणी स्वामींनी भटोबासांना बोलव. आणि संपूर्ण लीळेमध्ये तुम्ही बघा, देवानी कुठेही आपलं सामर्थ्य तिथे हे नाही केलेलं आहे, प्रगट केलेलं नाहीये. म्हणजे असं पाहिजे होतं की दादोस गेले बोलवायला आणि भटोबासांचा ताप गेलेला पाहिजे होता, पण स्वामींनी तसा चमत्कार केला नाही. स्वामींनी काय केलं, जे वास्तविकता आहे की अशा या परिस्थितीमध्ये भटोबास काय करू शकतात. कारण की आता देवाला भटोबासांची पण परीक्षा बघायची आहे की या परिस्थितीमध्ये भटोबास आता हे स्वाभाविक आहे, ताप आलेला आहे आणि आता स्वामी त्यांना पाठवणार आहेत वगैरे वगैरे, हे स्वाभाविक आहे. आणि अशा वेळेला भटोबासांची भूमिका काय आहे, माझा ताप घालवा, मला जमणार नाही जायला, मला खूप ताप आहे, हे अशीच उत्तरं ते देत आहेत की येथीचे भक्त असल्यासारखं काही उत्तर देत आहेत. हे स्वामींना भटोबासांच्या बाबतीमध्ये सुद्धा तपासायचं आहे.
आणि म्हणून स्वामींनी भटोबासांना बोलवणं पाठवलं आणि बोलवण्यासाठी दादोसांनाच पाठवलं. ते म्हणतात, तू ते गोसाई बोलाविता ती तुम्हाला स्वामींनी बोलवलंय बरं का. तैसेची भटोबास आले. आणि भटोबास पण बघा काय व्यक्ती आहेत की त्यांनी असं एक शब्दाने जरी म्हटलं नाही दादोसांना, अहो मी आजारी आहे, मला स्वतःला स्वतः चालता येत नाही, काय नाहीये, स्वामींनी मला बोलवलं म्हणजे तुम्ही स्वामींना सांगितलं नाही का मला ताप आहे म्हणून? असं होऊ शकत नाही. भट्टोबासांनी विचार केला. भट्टोबास ही वैचारिक पातळीची व्यक्ती होती. पहिल्या वेळेस ज्या तांबूळ हातात दिलं, तांबूळ प्रसाद सिन्नरला, तेव्हा त्यांना दादोसांनी सांगितलं खाऊ नका, पण त्यांनी तिथे विचार केला की हे खायचं की नाही खायचं. खाल्लं तर काय होईल, नाही खाल्लं तर काय, नाही खाल्लं तर फेकण्यात जाईल, पण खाल्लं तर काय होईल. खाल्लं तर ईश्वर पुरुष असतील तर गोमटं लागेल, आणि नसतील ईश्वर पुरुष तर काय, आम्ही कितीकांची गोष्टी खाल्ली त्याच्यात हे पण एक खाणं होईल. म्हणजे हा विचार आहे, व्यापक विचार आहे. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, सगळी तयारी आहे भट्टोबासांची. ईश्वर पुरुष म्हणून असतील तर लाभ घेण्याची पण तयारी आहे, आणि नसतील ईश्वर पुरुष तर उष्ट खाण्याची सुद्धा तयारी भट्टोबासांची आहे. म्हणजे मैदानात उतरण्याची तयारी भट्टोबासांची आहे. विचार पातळी असणारी व्यक्ती आहे. मानव पंथातले जे लोक आहेत त्यांनी खरोखरच विचार केला पाहिजे. त्यांना जे विधी मिळत आहेत, त्यांनी जो उपदेश घेतलेला आहे, त्यांनी जी दीक्षा घेतलेली आहे, आणि मग आता त्यांच्या आचरणामध्ये काय आहे, ते दीक्षा असताना त्यांनी म्हणजे काय केलं पाहिजे, उपदेश आहे त्यांच्याकडे, मग त्यांनी नेमकं केलं काय पाहिजे, ते करत काय आहेत, असा सगळा विचार येथीच्या लोकांनी केला पाहिजे, महानुभाव पंथातल्या लोकांनी. आणि मग चाललं पाहिजे. आमचे जे आदर्श आहेत ते भट्टोबास आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही चाललं पाहिजे. भट्टोबासांनी विचार केलेला असेल, लीळाचरित्रात नाही आलेला, पण मी सांगतो की भट्टोबासांनी विचार केला असेल की स्वामींना माहिती नाहीये का मला ताप आहे म्हणून. म्हणजे कुणी सांगितलं नसेल का, सांगितलं असेलच ना दादोसांनी, सगळ्यांनी सांगितलं असेल की मला ताप आहे म्हणून. ठीक आहे, नसेल सांगितलं कुणी, पण स्वामी तर सर्वज्ञ आहेत, सर्व जाणते आहेत. मग त्यांना माहिती नाही की मला ताप आलेला आहे म्हणून? त्यांना सुद्धा माहिती आहे मला ताप आलेला आहे. मग तरीही त्यांनी मला बोलवणं का पाठवलं? त्यांनी मला बोलवणं पाठवलं नव्हतं पाहिजे, त्यांनी स्वतः आलं पाहिजे होतं भेटायला. तरीही त्यांनी बोलवणं पाठवलंय म्हणजे काहीतरी का परमेश्वराची प्रवृत्ती काहीतरी वेगळीच आहे, काहीतरी घडतं आहे. स्वामींना सगळं माहिती असून मला ताप आलेला असून सुद्धा स्वामी मला बोलवत आहेत म्हणजे गेलं पाहिजे. विचार करायचा नाही, वेगळा विचार नाही करायचा, आणि प्रश्न सुद्धा नाही करायचे. भट्टोबासांनी कुठलाच प्रश्न नाही केला. तैसेची भट्टोबास लगेच आले. भट्टोबास नेहमी सारखे एकदम, नेहमी जसं बोलवलं की लगेच यायचे तसं. रक्तांबर डोळे झाले असती. म्हणजे दादोसांनी सांगितलं ते काही खोटं नव्हतं. वास्तविक भट्टोबासांना ताप होता, आणि तो एवढा ताप होता की रक्तांबर डोळे म्हणजे त्यांचे डोळे लाल भडक झालेले होते. सगळा ताप त्या डोळ्यामध्ये उतरलेला होता. गोसाव्यांशी दंडवत केले, श्रीचरणा लागले, आणि स्वामींना त्यांनी दंडवत केला, श्रीचरणा लागले. स्वामी म्हणतात, हांगा वानऱ्या तुम्ही म्हणे ज्वरे आपण्या प्रमाण नेना. म्हणजे स्वामींचं वाक्य बघा कसं आहे. आता ते जे वाक्य त्यांनी वापरलेलं आहे, स्वामींनी जे काय बोललेले आहेत ना वाक्य, त्याच्यामध्ये शब्द स्वामींनी असे पेरलेले आहेत, आणि जो काही बोलण्याचा जो काही टोन आहे तो अशा पद्धतीचा आहे की भट्टोबासांच्या लक्षात आलं. भट्टोबासांच्या पण का लक्षात आलं, कारण की भट्टोबास सुद्धा विचारपूर्वक ऐकणारे होते. भट्टोबासांच्या जर का ते भान हरपलेले असतील वगैरे तर त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं पाहिजे. तापामुळे सगळ्या गोष्टी होत असतील, शारीरिक गोष्टी होत असतील त्या, परंतु मानसिकरित्या भट्टोबास एकदम सक्षम आहेत अजून सुद्धा एवढ्या तापात सुद्धा. आणि म्हणून स्वामी जेव्हा त्यांना म्हणतात तेव्हा शब्द बघा कसे स्वामींनी पेरलेली आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही म्हणे, तुम्ही म्हणे म्हणजे आम्ही असं ऐकलं किंवा कोणीतरी असं म्हटलं की ज्वरे आपण्याप्रमाण नेणं, म्हणजे तुमच्याबद्दल असं ऐकलं आम्ही की तुम्ही आपण्याप्रमाण नेणं, ज्वरामध्ये तापामध्ये तुम्ही असं, आम्ही असं ऐकलं तुमच्याबद्दल, म्हणजे मी येण्याआधी या ठिकाणी माझ्याबद्दल काहीतरी चर्चा झालेली आहे हे भट्टोबासांच्या लक्षात आलं. म्हणजे बघा किती सक्षमता आहे अजून सुद्धा, की आपल्याला कळल्या पाहिजेत काही गोष्टी ज्या आहेत. भट्टोबासांना या गोष्टी कळतात की नेमकं स्वामींना म्हणायचं काय आहे.
मला म्हणे प्रमाण म्हणजे मी म्हणे असं कोणीतरी म्हटलं की मी प्रमाण नेणत नाही म्हणजे माझा विषय झालेला आहे आणि स्वामींना ते कदाचित मान्य नाहीये की मी प्रमाण नेणत नाही. स्मरणा म्हणजे मला काही आठवत नाही. सांभाळाना म्हणजे मी स्वतःला शरीर माझं सांभाळू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती माझी आहे असं कुणीतरी स्वामींना म्हटलंय आणि स्वामींना जे जे सांगितले ते खरोखरच आहे. तरी सुद्धा स्वामींना ते मान्य नाहीये कारण की माझी शारीरिक परिस्थिती खराब आहे परंतु मानसिक स्थिती ही जी आहे ती माझी चांगली आहे. मी स्वतः शुद्धीत आहे. मी स्वतः सगळं मला गोष्टी आठवतायत आणि मी स्वतःला सांभाळू शकतोय मानसिकरित्या. मी सक्षम आहे. म्हणजे स्वामींना मानसिकरित्या मी सक्षम आहे हे दाखवायचं आहे. बाकीच्यांसाठी शारीरिकरित्या मी अक्षमच आहे. परंतु स्वामींना म्हणायचं वेगळं आहे. आणि म्हणून स्वामी जेव्हा म्हणतात की नाजी कोण म्हणताय, भट्टोबासांनी लगेच उत्तर दिलेलं आहे. आणि स्वामींना जे अपेक्षित आहे तेच उत्तर भट्टोबास आलेले आहे. बाहुल्य भट्टोबास प्रवृत्ती जाणती म्हणजे हीच अशीच की देवाला म्हणायचं काय नेमकं. प्रवृत्ती स्वामींची नेमकी काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला प्रवृत्ती लक्षात येत नाही. सांडव्याचीच लीळा आहे ती माझी एक आवडती लीळा आणि ही सुद्धा माझी आवडती लीळा आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा भट्टोबासांनी प्रवृत्ती जाणलेली आहे की स्वामींना नेमकं म्हणायचं काय आहे. किंवा लखुबाईचं भांडण त्यावेळी स्वामी म्हणतात की बाबा तुम्ही म्हणाल तर ते थांबतील. भट्टोबास म्हणतात असं कसं काय, स्वामींनी म्हटल्याने ती थांबत नाहीये आणि माझ्या म्हटल्याने कसं काय थांबेल. मग त्यांच्या लक्षात आलं जर का माझ्या म्हटल्याने थांबणार आहे असं म्हणतात स्वामी म्हणजे ती मी म्हटल्याने थांबणार बरोबर. स्वामी म्हणतायत म्हणजे ही प्रवृत्ती जाणणं आहे. आमच्या श्रीप्रभूंनी मोसम नसताना आंबे मागितलेले आहेत जेव्हा त्याचा आंब्याचा सीझनच नाहीये आणि मग सगळे म्हणायला लागले आता श्रीप्रभूंना पण काय आता हे काही सीझन आहे का आंब्याचा, ना कुठेच आंबे नाहीयेत. आता आता आंबे आणायचे कुठून. आता सगळेजण काळजीत पडले परंतु भट्टोबास जे होते ते काळजीत नाही पडले. ते चिंतेमध्ये पडले नाही, ते चिंतनामध्ये पडले. त्यांनी चिंतन केलं की श्रीप्रभू जर का आंबे मागत आहेत म्हणजे कुठेतरी आंबे असणार आहेत. बघा किती मस्त त्यांचं विचार करण्याची पद्धत आहे. सकारात्मक नकारात्मक परिस्थिती आहे. आत्ता या काळामध्ये आंबा कुठेच नाही ही नकारात्मक परिस्थिती आहे आणि याच्यात आंबा शोधायचा ही आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आंबा कुठेतरी असणार आहे ही सकारात्मक वृत्ती आहे. आणि भट्टोबासांनी हे केलं की श्रीप्रभू म्हणतात ना आंबा आणायचा म्हणजे आंबा कुठेतरी असणार आहे. त्यांनी शोध घेतला आणि त्यांना ते आंब्याचं झाड दिसलं सुद्धा आणि तिथून त्यांनी महापराक्रम करून तिथून ते आंबे काढून सुद्धा आणले, चोरून आणले. पण श्रीप्रभूंसाठी ते आणले म्हणजे आणलेच त्यांनी. हे काय आहे, भट्टोबासांची ही वृत्ती आहे की हे यांना कुठल्या वेळी काय करायचं आहे, परमेश्वराला काय अपेक्षित आहे ती प्रवृत्ती भट्टोबा जाणतात. आणि म्हणून डोमेग्रामला सांगतात की बाबा स्वामी विहरणासाठी जेव्हा निघतात कवनी कवनीकडे म्हणे, कवनी कवनीकडे म्हणे. कोण म्हणते इकडे जाऊ, कोणी म्हणतं तिकडे जाऊ. पण स्वामींची प्रवृत्ती काय आहे बरं. काल काय स्वामी बोलले होते किंवा आज स्वामींचं कुठे बघतायत स्वामी, स्वामींचे श्रीनेत्र कुठल्या बाजूला लागलेले आहेत हे भट्टोबास बघायचे आणि त्याच्यावर अंदाज करायचा. मग देवा आज ढगाकडे जायचं का, आज इकडे जायचं का, अमक्या ठिकाणी शिन्नस्थळीकडे जायचं का, गुंफेकडे जायचं का, असे बाहुल्य भट्टोबास प्रवृत्ती जाणते. आणि भट्टोबास जे म्हणायचे तिकडेच स्वामी जायचे. नव्हे तर स्वामींना जिकडे जायचं असेल तिथलंच बरोबर त्या जागेचं नाव भट्टोबास घ्यायचे आणि मग स्वामी त्याला होच म्हणायचे कारण स्वामींनाही तिकडेच जायचं असायचं. तर अशा पद्धतीने भट्टोबास आमच्या स्वामींच्या प्रवृत्तीचं जे अनुपालन त्यांच्याकडे जे होतं बरोबर प्रवृत्ती जाणण्याचं ते अप्रतिम होतं. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की स्वामी ज्या टोनमध्ये बोलतायत ते स्वामींचं बोलण्याचा जो काही शब्द फेक आहे ती अशा पद्धतीची आहे की स्वामींना मान्य नाहीये इतरांचं म्हणणं. म्हणून स्वामी विचारतायत मला की बाबा खरोखर तुमचा असा प्रकार झालाय का.
आणि भटोबास लगेच अहो एवढे तापातले डोळे आणि एवढा ताप आणि खरोखर तशी परिस्थिती असताना सुद्धा ते काय म्हणतात एकदम जागेवर, नाजी कोण म्हणताय, कोण म्हणतं मला ताप आला, कोण म्हणतं मी सांभाळू शकत नाही स्वतःला. स्वामी म्हणतात येतूनी म्हणी ऐका पाठवी जाल तरी जाऊ सकाल. मग जर का आम्ही तुम्हाला कुठे पाठवलं तर जाल का तुम्ही? तुम्ही जर का नुसतं असं म्हणून चालणार नाही की देवा हो मला जमेल, म्हणजे देवाने म्हटलं स्मरण कराल का 3 वाजता उठून, हो आम्ही करू ना स्मरण. हे नुसतं म्हणायच्या गोष्टी नाहीत, करून दाखवायच्या गोष्टी आहेत. महानुभाव पंथ नुसतं शाब्दिक पंथ नाही, हा हा आचरणीय पंथ आहे. म्हणून स्वामी आचार्य तयाचा धर्म, देवाने सांगितलेल्या गोष्टी आचरण करताय का तुम्ही? का नुसतेच पारायणावर चाललंय तुमचं सगळं? पारायण एके पारायण, रोज सकाळी उठलं की पारायण एके पारायण सुरू करायचं. त्या दिवशी कोणीतरी मला म्हटलं की बाबा आम्ही सकाळी उठतो, मग ते अर्धा तास स्मरण केल्यानंतर मग आरती म्हणतो, त्याच्यानंतर अमकं करतो तमकं करतो. म्हटलं आरती कुठली? म्हटलं देवाला उठवायची? ते म्हणाले हो बाप्पा तू उठवा वगैरे. कोणाला उठवताय? अहो 3च्या आधी जे उठलेले आहेत आमच्यासाठी, 3 पासनं म्हणा किंवा 24 तास 12 महिने जे आमच्याकडे कृपादृष्टी लावून बसलेले परमेश्वर आहेत, ते त्या परमेश्वरांना तुम्ही झोपवता, झोपवण्याची आरती म्हणता, उठवता, उठवण्याची आरती म्हणता. कशासाठी वेळ घालवताय? हा हे किती बालिश आहे ह्या गोष्टी. तुम्ही म्हणता नाही नाही बाबा भाव आहे वगैरे, ठीक आहे भाव आहे ना, तो एक विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे भाव तुमचा. उपदेश घेतल्यानंतर 1-2 वर्ष ठीक आहे तुमचा भाव. आता तुम्ही जागृत व्हायचं. देवाला उठवत नका बसू, देवाला जागृत करू नका. देव जागृतच आहेत आपले. परमेश्वर झोपत नाही, काही नाही. काही लोक ते विशेष जे ते खाली असे पाडतात, उलटे करतात, पालटे करतात, म्हणजे ते झोपवताना. म्हणजे ती मूर्ती अशी खाली टाकली की ती झोपली मूर्ती, परत अशी उभी केली की लगेच उठली मूर्ती. या बालिश प्रकारामध्ये मधनं आता बाहेर पडावं आपण. आता हे खूप झालं. आता भावला भावलीचा खेळ खूप झाला आपला. आता असं नाही पाहिजे. आता तुम्ही महानुभावपंथी लोक आहात. तुम्ही म्हणजे हा पंथ जो आहे यथार्थ ज्ञानासाठी आणि यथार्थ आचरणासाठी म्हणून ओळखला जातो. आता आपण या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. हे तुम्ही नवीन उपदेश घेतला तोपर्यंत ठीक होतं. आता तुम्ही बदललं पाहिजे. देव पाषाणाचा नव्हे तेव्हा ती मूर्ती झोपवली आणि लगेच ते झोपले आणि उठवले की उठले, म्हणजे हे विचारच हास्यास्पद आहेत. आम्ही आमच्या मंदिरामध्ये या गोष्टी करत नाही. फक्त कपडा एक टाकून देतो बस, एक धूळ वगैरे बसू नयेत म्हणून. बाकी आम्ही ते झोपवणे वगैरे हा प्रकार आम्ही करत नाही. उठवण्याची आरती सुद्धा आम्ही म्हणत नाही. मला ते नाही पटत की जे परमेश्वर 3 वाजच्या आधीपासूनच उठलेले आहेत, त्याला मनुष्य वेशानुसार जर का झोपले आहेत तर 3 वाजताच्या आधीपासूनच उठलेत. आणि महादाईसांना स्वामी म्हणतात बाई हे सकळ जीवा ते चिंती, डोमेग्रामच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. सकळ जीवा ते चिंती, ते तुमचं चिंतन त्यांनी आधीच चालू केलेलं आणि त्यांनी तुम्ही त्यांच्या नंतर 2 तासांनी उठून त्यांना म्हणतात उठ रे उठ बाप्पा. आता लक्षात घ्या की जे परमेश्वर आधीच उठून बसले त्यांना आपण उठवण्याचा बालिशपणा काय करतो आहोत. तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणाला उठवता? जे झोपलेत त्यांना. जे झोपून आधी उठून बसलेले आहेत आणि जे सगळं चहा पाणी आटोपले त्यांना तुम्ही उठवता का झोपेतनं? उठाव झोपेतनं, उठाव झोपेतनं. आरती म्हणता का त्यांच्यासाठी? हे बंद करा या गोष्टी. सकाळी 3 ते 6चा जो वेळ आहे ना, हा प्युअर नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्ता या चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरणालाच वेळ द्या. इतर कशासाठीही वेळ देऊ नका. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथे नुसतं बोलून चालणार नाही, नुसतं वाचून चालणार नाही, तिथे आचरण सुद्धा करावं लागेल. आचार्य म्हणतात हो जाईन मी, म्हणजे मी चांगला आहे, नीट आहे. तर नुसतं नीट आहे असं शाब्दिक हे बोलून समोरच्यांना पटणार आहे का? समोरचे तर तुमच्या डोळ्यात ताप बघतायत, मग त्यांना कसं काय पटेल? तर तुम्हाला काय करावं लागेल? आचरण करावं लागेल. आम्ही तुम्हाला जर का कुठे पाठवलं तर जाल का तुम्ही? बघा आता एवढ्या तापात हो म्हणण्याची ताकद सुद्धा असली पाहिजे. आणि नुसतं हो म्हणायचं नाही तर जायचं सुद्धा आहे. नुसतं हो बोलून मोकळं नाही व्हायचं आहे. आता तापात कसं जाणार सांगा बरं? आपलं नुसतं पायाचा अंगठा दुखत असेल तर त्या दिवशी आपलं स्मरण बंद असतं की माझा पायाचा अंगठा दुखतोय. आता काय अंगठ्याने स्मरण करता तुम्ही का अंगठ्याचं स्मरण करता?
स्मरण देवाचं करायचं आहे आणि ते मनाने करायचं आहे, परंतु आपलं मन त्या अंगठ्याच्या ठिकाणी वेचलेलं असल्यामुळे आपलं पूर्ण विस्कळीतपणा असतो. आणि इथे जर का ताप आहे, तापामध्ये तुमच्या किती आवडती वस्तू पदार्थ तुमच्या समोर खायला येऊ, किती तुमच्या चांगले समजा हे येऊ, योग येऊ, पण तुमचे ताप जो आहे तो ताप तुम्हाला अशा प्रकारचा आलेला असतो की तुम्हाला त्याच्यामध्ये कशाचीच इच्छा होत नाही. आणि मग स्वामी भटोबासांना म्हणतात, मग आम्ही तुम्हाला कुठे पाठवलं तर जाल का तुम्ही? भटोबास म्हणतात, येथूनही म्हणी आहे की पाठवाल तरी जाऊ सकाल. भटोबास म्हणतात, हो काजी, हो चालेल, ठीक, काही हरकत नाही. मग सर्वज्ञ म्हटले, बाई वानरा निवास या पाठवी जाताय तुमचे काही आणणे असे, म्हणजे नेवाशाला आम्ही त्यांना पाठवतोय, तुम्हाला काय आणायचं आहे का? बाईसा म्हणतात, हो बाबा असे, हो आणायचं आहे. मग बाईसी 20 दामाचा वेचू सांगितला 20 दामाचा, म्हणजे त्यावेळेस 1 रुपया जसा आता आपला चालतो तसं त्यावेळेस दाम चालतं, तर ते 1 दाम असे 20 दाम भटोबासांना बाईसांनी भटोबासांना 20 दामाचा साहित्य आणायला सांगितलेलं आहे. 1 दाम सरिये न सरिये दिला आणि 1 दाम म्हणजे 21वा दाम, असे 21 दाम भटोबासांना दिलेले आहेत. आणि 1 दाम काही लागला नाही, लागला कमी जास्त साठी म्हणून 1 दाम त्यांना सोबत दिलेला आहे. मग भटोबासी म्हटले, जी जी. आणि भटोबास स्वामींना म्हणतात की देवा, आता म्हणजे इथपर्यंत तर सगळं ठीकच झालं, आता जोपर्यंत शाब्दिक गोष्टी आहेत, ताप आहे का नाही आहे, मग जाईल का, हो जाऊ, आता हे हिशोब घ्या, ही यादी घ्या, एवढे पैसे घ्या, हे इथपर्यंत ठीक होतं. पण आता वास्तविक प्रवास करायचा आहे, चालत जायचं आहे, एकट्यानेच जायचं आहे, मग आता जे काही गोष्टी खरोखर आहेत की आता जेव्हा आचरणामध्ये तुम्ही लागणार, म्हणजे वास्तविक शास्त्र अध्ययन आणि शास्त्र आचरण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे बरं का. शास्त्र अध्ययन हे सोपं असतं, परंतु शास्त्र आचरण हे सगळ्यात कठीण असतं. की बघा, देवानी सांगितलं असं असं करा, हो ठीक आहे, हे शब्द हे बोलायला पाठ करायला ठीक आहे, अर्थासकट पाठ करायला ठीक आहे, कुणाला सांगायला पण तुम्हाला ठीक आहे, कुणाचे दोष काढण्यासाठी पण ठीक आहे, परंतु जेव्हा वास्तविक ती आचरण करायची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा मग प्रकार वेगळा आहे, मग थोडंसं कठीण आहे ती गोष्ट. वास्तविक शाब्दिक अध्ययन आणि शाब्दिक जे शब्द जे अध्ययन केलेले आहे त्याचं आचरण करणं, याच्यात मोठा फरक आहे. आता इथे स्वामींकडे आपण एवढं बोलून तर बसलो, पण आता वास्तविक जायचं आहे आणि आपल्याला थोडीशी विस्मृती आहे असं भटोबासांना जाणवतं. ते म्हणतात, जी जी, म्हणजे तापामुळे तो प्रकार घडतो आहे, नावेक विस्मृती असायची, म्हणजे थोडासा असा विसर पडल्यासारखा मला वाटतंय. काहीसे काही घ्यावे ऐसे ते आठवे नाजी, म्हणजे कशाचं काय घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, हे मला असं लक्षात नाही राहत आहे. स्वामी म्हणतात, हाटामध्ये रिगसी अवघे पदार्थ देखसी, मग जयाचे जे घ्यावे ते आपसाईची आठवैल. स्वामी म्हणतात, काळजी करायची नाही. साह्य बघा कशा प्रकारचं असतं. तुम्ही फक्त क्रिया करण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. तो उभा ठाकीला सिची पुरे, सिद्धी ते इथूनच नाही जाईल की, म्हणजे परमेश्वर ते सिद्धार्थ नेणार आहेत, परंतु आम्ही उभं तर राहिलं पाहिजे. आम्ही उभं राहत नाही, वास्तविक पण आपण उभं राहत नाहीये आणि मानसिकरित्या सुद्धा आपण उभं राहत नाहीये. मानसिकरित्या सुद्धा आपण काय करतो आहोत, माघार घेतो आहोत. आणि म्हणून परमेश्वराचं, आमच्या स्वामींचं सांगणं तेच आहे. आणि अशा वेळेला स्वामी म्हणतात की तुम्ही बाजारामध्ये जा, ते जे पदार्थ तुम्ही बघाल ते बघितल्यानंतर मला बरोबरच आठवेल की कशाचं काय घ्यायचं आहे. हो काजी. मग सर्वज्ञ म्हटले, केवढ्या वेळा येसी. स्वामी म्हणतात, किती वेळामध्ये याल तुम्ही. भटोबास बाहेर जातात, दिसाचे मान पाहिले, सूर्य कुठे आहे ते पाहिलं आणि अंदाज केला की किती वेळ लागेल, किती वेळ तिथे खरेदीसाठी लागेल, किती वेळ जाण्यासाठी लागेल, किती वेळ येण्यासाठी लागेल, असा पूर्ण अंदाज करून मग आमचे स्वामी म्हणतात, आमचे स्वामी जेव्हा त्यांना विचारतात किती वेळात याल, तेव्हा ते बाहेर जाऊन सगळं ते दिवसाचा मान पाहतात आणि मग आतमध्ये येऊन सांगतात, गोसाव्यांचा पूजा अवसर झाल्यानंतर येईन, आपल्या संध्याकाळचा पूजा अवसर झाल्यानंतरच माझं येणं होईल. सर्वज्ञ म्हणते, जेवीसी का, मग जेवून जा. आता जेवता का? ते म्हणतात, नाजी मज भूक नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला ताप असतो ना तेव्हा तुम्हाला भूक नसते आणि जेव्हा ताप जातो तेव्हा भूक लागते. स्वामी त्यांना विचारतात, जेवता का? ते म्हणतात, नाजी मज भूक नाही.
मला काही भूक नाही. मग दंडवत केले, श्रीचरणा लागले आणि मग ते निघाले. भटोबास निघाले, पुढे गेले. वामनमती विळास ते निवासा वाचित होते, नेवाशाला ते राहायचे. वामनमती विळास भटोबासही नेवाशालाच गेले. वामनमती विळास हे नेवाशाला राहायचे. स्वामींच्या दर्शनासाठी कधी कधी यायचे. आणि त्या दिवशी ते आलेले होते अनाध्याचा दिवशी, म्हणजे ज्या दिवशी अध्ययन बंद असेल, अभ्यास ज्या दिवशी बंद असेल, सुट्टी असेल, त्या दिवशी ते स्वामींना भेटायला यायचे. त्या दिवशी ते स्वामींना भेटायला आलेले होते. पाठीलाकडून तेही निघाले. ते सुद्धा थोड्या वेळ निघाले. स्वामी त्यांना म्हणतात, बाई यांचा हाती वानऱ्या लागून शिदोरी पाठवा. यांच्या हातामध्ये भटोबासांना शिदोरी पाठवा. स्वामींनी भटोबासांनी जरी शिदोरी नाही म्हटलेली आहे, जेवून नाही गेले ते म्हटलेले आहेत, ते म्हटले की मला जेवायचं, तरी स्वामींना त्यांची काळजी आहे. स्वामींनी त्यांच्यासाठी भोजन पाठवलं. हो का बाबा. मग बाईसी वरण भात तया हाती तिथला वरण भात त्यांच्याकडे बांधून दिला. स्वामी म्हणतात, मार्गी जात देखाल परी आळवावाना. त्यांना म्हणतात, रस्त्याने तुम्ही चालताना त्यांना पाहाल, परंतु आळवावाना. तुम्ही त्यांना रस्त्याने चालताना पाहाल, परंतु मात्र तुम्ही त्यांना थांबवायचं नाही, त्यांना चालू द्यायचं. ज्या ठिकाणी ते बसतील त्या ठिकाणी त्यांना मग तुम्ही ते देऊ शकता. मग ते दंडवत घालून निघाले. भटोबासा ते जाता देखती, म्हणजे भटोबासांना चालताना ते बघत होते पुढे मागे हे चालतायत काही अंतर राखून, परी पाचारी तिना, म्हणजे थांबवत नव्हते. भटोबास कणकेश्वरापर्यंत पोहोचले एक ठिकाण. तिथे त्यांना पूर्ण घाम आला चालल्यामुळे आणि त्याच्यात त्यांचा ताप निघून गेला. मग कणकेश्वराच्या घाटी अंग धुतले, म्हणजे पाण्याने, नदीतल्या पाण्याने स्वतःचं अंग वगैरे त्यांनी धुतलं. अवघा ज्वरू गेला भुकैले. आणि काय झालं की ते अंग वगैरे धुतल्यानंतर त्यांचा होता नव्हता ताप तो सगळा निघून गेला आणि भूक लागली चांगली. मग म्हटले गोसावी जेववीत होते. आणि मग त्यांना असं जाणवलं की स्वामी म्हणत होते की जेवून जा म्हणून, परंतु मी मात्र त्यावेळेस जेवून गेलो, जेवायला नाही म्हटलं. स्वामी जे म्हणतात ते आपण का नाही ऐकलं. स्वामी जे म्हणतात त्याच्या मागे काहीतरी कारण असतं म्हणून म्हणतात ना ते. त्यावेळेस मी का नाही जेवलो. ठीक आहे, आता भूक लागली, आता करायचं काय. आईसे म्हणून निघता ती, बरं निघूया पुढे. तेव्हा वामनमती विळास आले आणि तेवढ्यात वामनमती विळास मागून आलेले आहेत. तीही म्हटले, भटो जेवाल. ते म्हणतात, भटोबासांना म्हणतात, जेवाल का, जेवायचं का. ते म्हणतात, काही जेवू, काय जेवायचं, काही शिदोरी नाही, काय नाही सोबत. ना गोसावी तुम्हाला गोनी शिदोरी पाठविली असे. ते म्हणतात, तुमच्यासाठी देवाने शिदोरी पाठवलेली आहे. मग भटोबासा ते सुख झाले आणि भटोबासांना सुख वाटलं की देवाने माझ्यासाठी शिदोरी पाठवली. गोसाव्यांशी माझी चिंता, हे जे वाक्य आहे लीळेतलं अप्रतिम वाक्य आहे. ते म्हणतात, देवाला माझी किती चिंता आहे, माझी किती काळजी आहे. भर तापात मला पाठवलं. बाकीच्यांना वाटेल की देवाला माझी काळजी नाही, भर तापात या माणसाला पाठवलं. परंतु भटोबासांची विचार करण्याची वृत्ती कशी आहे बघा, की भर तापात मला पाठवलं म्हणून स्वामींवर ते रागावलेले नाहीयेत, उलट प्रसन्न झालेत की या तापात सुद्धा देवानी माझा सेवा दिली आणि भर मला शिदोरी सुद्धा पाठवतात. देवाला माझी किती काळजी आहे. म्हणून भटोबासांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. मग ती एक घाटी जेविले, तिथे जेवले ते. मग दिवे लावणी हाटामध्ये निघाले, म्हणजे काळोख पडतोय आणि दिवे लागतायत. अशा वेळेला भटोबास बाजारात पोहोचले. पदार्थ देखील आणि घेऊ लागले, पदार्थ घ्यायला लागले सगळे. जिथे जायचे तो पदार्थ बघायचा, हा केवढ्याचा घ्यायचा, किती घ्यायचा, हे सगळं त्यांना आठवायचं. ते तयाची ओटी घाली ती, ऐसा 20 दामाचा वेचू घेतला. 20 दामाचा सगळं खरेदी त्यांनी केली आणि 1 दाम एरवीच तो शिल्लक दिलेला होता, तो उरला. याचे काही घ्यावे पा म्हणून अवघी हाटवटी हिंड निले. आणि या दामाचं घ्यायचं काय त्यांना आठवेच ना. वास्तविक तो दाम जास्तीचा दिलेला होता, त्याचं काहीच घ्यायचं नव्हतं, कमी जास्त म्हणून ते दिलेला होता. पूर्ण बाजार फिरले ते, प्रत्येक पदार्थासमोर जाऊन उभं राहायचं आणि बघायचं आठवतं का काही, पण त्यांना आठवतच नव्हतं. याचे काही घ्यावे पा म्हणून अवघी हाटवटी हिंडणे, काही आठवे ना, म्हणजे काहीच आठवलं नाही. मग म्हणतात, मिया तरी गोसाव्या ते म्हणितले होते, म्हणजे मी देवाला सांगितलंच होतं मगच की मला काही आठवत नाहीये म्हणून. बघा हे आता दामाचं काय घ्यायचं मला काहीच आठवत नाही. मग तो दाम गाठी बांधला. दोघे कणेरेश्वरवरी आले. दोघे कणेरेश्वरस्वरी आले. कणेरेश्वरापर्यंत ते पोहोचले. ते पदार्थ भटोबासांच्या प्रावरणी घातले, म्हणजे ते जे वामनमती विळास होते ते सुद्धा तिथपर्यंत आले. भटोबासांच्या कडे ते पदार्थ प्रावरणामध्ये त्यांच्या ते टाकलेले आहेत, म्हणजे पिशवीमध्ये वगैरे
मोठ बांधली म्हणजे कपड्यामध्ये बांधून त्याचं गाठोडं बांधलं आणि भटाची डोईवरी ठेवली. वामनमती वेळासानी भटोबासांच्या डोक्यावर ते साहित्य सगळं ठेवलं आणि ते तिथूनच नेवाशाला गेले आणि भटोबा डोमेग्रामकडे निघाले. वाट फाकली, मध्ये 2 रस्ते लागले. एकी वाट देई गावा जाय, एकी वाट डोमेग्रामा जाय. उजवीकडची जी वाट आहे ती देवगावला जाते, डावीकडची डोमेग्रामला जाते. भटोबासांना लक्षातच येईना कुठल्या रस्त्याने जायचंय. म्हणजे तापाचं जे काय अशक्तपणा असतो त्याच्यामुळे तसा तो प्रकार घडतोय. मग भटोबासी हाक दिली, अशी मोठ्यानी हाक दिली. ती हाकेसरीसे ज्वेर शेख होते तेही गेले. ज्वर आतमध्ये जो अंगामध्ये ज्वर होता तो हाक एवढ्या मोठ्याने दिली की तो ज्वर निघून गेला. गोसाव्यांचा ठाई तैशीची आणि तैसेची स्थानी घनदाट असे. म्हणजे स्वामींच्या जवळ खूप लोक बसलेली होते. या ठिकाणी शब्द काय आहे की भटोबासी हाक दिली, ती हाके जरी ज्वर शेख होते तेही गेले. गोसाव्यांच्या ठाई तैसेची स्थानी घनदाट असे. म्हणजे खूप लोक बसलेली होती, पूजावसराला आलेली असतील वगैरे. स्वामी म्हणतात पात लागा वानर्या. स्वामी वाटच बघतात की भटोबास कधी येतात ते. एवढा तापात पाठवलेला माणूस आणि स्वामींनी सुद्धा त्यांना सहाय्य केलं, त्यांचा ताप घालवला. सगळं साहित्य त्यांनी जसंच्या तसं जेवढं पाहिजे होतं, जेवढ्याचं पाहिजे तेवढ्याचं घेऊन आले. पास झाले ना भट्टोबास एकदम ह्याच्यामध्ये. म्हणजे स्वामींच्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. आणि जेव्हा ते आवाज देतात तेव्हा स्वामी म्हणतात पात लागा वानर्या. कोण कशाची वाट बघत असेल? आमचे स्वामी भटोबासांची वाट बघत होते. सर्वज्ञ म्हटले मंडळी का जा, मठावरी उभे ठाका जा. मठावर जा, उंच मठावर, आणि मोठ्याने हाक द्या. म्हणजे भटोबासांना दिशा कळेल की आवाज कुठून होते, म्हणजे त्या दिशेला ते बरोबर येतील. आणि नाथोबा गेले, मठावरून हाक दिली आणि भटोबाशी जाणले. हे हाक नाथोची. अरे ही नाथोबासांची हाक आहे. हे वाट डोमेग्रामा जाईल. ह्या रस्त्याने जायचंय आपल्याला, ही डोमेग्रामला जाईल. म्हणजे परमेश्वर इतकं सहाय्य करतात, इतकं सहाय्य करतात की पदोपदी सहाय्य करतात. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, प्रत्येक प्रसंगामध्ये देवाचं ऐकलं पाहिजे आणि देवाच्या सांगण्यावर आम्ही चाललो पाहिजे. आणि मग स्वामींजवळ आले, दंडवती घातली, श्रीचरणाला लागले. गोसाव्यांपुढे अवघे पदार्थ सगळं ठेवले. बाईसी अवघे पदार्थ पाहिले. बाईसांनी सर्व पदार्थ ते पाहिले. बाईसा बाबा स्वामींना म्हणतात, बाबा ये वेळेचे पदार्थ सवंग आणि सुटी. म्हणजे यावेळेस वस्तू ज्या आहेत ना, हे पदार्थ स्वस्त मिळालेत आणि सुटी म्हणजे उत्तम प्रकारचे सुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे नेहमीपेक्षा चांगली खरेदी या वेळेला झालेली आहे आणि स्वस्त असल्यामुळे तो पदार्थ जास्त प्रमाणामध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने बाईसांनी त्याचं विश्लेषण केलं. मग स्वामी म्हणतात हांगा ज्वरिताची कार्य ती काही गा ऐसी. म्हणजे हे ताप असणाऱ्या माणसाचं लक्षण आहे का? हे नाही. हे ताप आलेल्या व्यक्तीचं लक्षण नाहीये, हे भानावर असलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे. मग भटोबासी तो दाम दिधला. भटोबासानी तो दाम काढला आणि म्हटलं जीजी या दामाचं काय घ्यायचं ते मला आठवलंच नाही. स्वामी म्हणतात तुझं ना ठेवे ऐसे काही नाही का. म्हणजे तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. हा दामू तुझं सरिये ना सरिये दिधला होता. हे तुम्हाला कमी जास्त काही असेल म्हणून, म्हणजे कमी जास्त पैसे लागले म्हणून हा एकदम तुम्हाला जास्तीचा आम्ही तुमच्या सोबत दिलेला होता. तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. अशा प्रकारे आमच्या स्वामींनी भटोबासांना भर तापामध्ये पाठवलं, परंतु एवढं मोठं प्रमाण आम्हाला देऊन ठेवलं की तुमच्या शारीरिक स्थिती तुमची कशी असो, पण तुमची मानसिक स्थिती, येथीच्या ब्रह्मविद्या ज्ञानियाची मानसिक स्थिती ही कधीही पक्की पाहिजे भटोबासांसारखी. आणि ती जर का एकदा पक्की असेल तर तुमची शारीरिक स्थिती किती पण खराब असो, पण मानसिक स्थितीच्या बळावर तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतात. आणि म्हणूनच स्वामी सांगतात धड तुटे तव दावावे, देह पडे तव करावे, पण जीवन न सोडावे, वासना न संडावी. म्हणजे परमेश्वर प्राप्तीची वासना सोडू नये. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी मानसिक बळ असलं पाहिजे, मानसिक निश्चय असला पाहिजे. तुमच्याकडे तुमचं शरीर नसलं तरी चालेल, पण मानसिक जे काही विचार आहेत ते निश्चयात्मक असले पाहिजेत. तर मग काय होतं, पुढे परमेश्वर मार्ग जो आहे तो तुम्ही आचरू शकता. म्हणून स्वामी सांगतात की काही जरी झालं, देह जरी पडलं, आशक्ती जरी निर्माण झाली, तरी वासना न संडावी. म्हणजे परमेश्वर प्राप्तीची जी काही इच्छा आहे, लालसा आहे, ती मात्र अजिबात सोडू नका. शेवटच्या काळापर्यंत मनामध्ये फक्त एकच ठेवा की मला देव झाला पाहिजे.
माहीम भट्ट म्हणतात मला देव होईल का, मृत्यू समयी सुद्धा मला आयुष्य पाहिजे अशी हे नाहीये, मला देव झाला पाहिजे बस. निळभट्ट भांडारेकर म्हणतात मला परत असं मरताना परत कधी बघायला मिळेल का, म्हणजे मला स्वामीचे श्रीमुख बघता बघताच मरायचं आहे. आमच्या महादाईचा सुद्धा मृत्यू समयी स्वामींना आठवत आठवतच, भटोबासन सुद्धा तेच. म्हणजे ही क्षमता, ही मानसिक बळाचं हे लक्षण आहे. शरीर तुमचं जीर्ण होऊ द्या, शरीर खड्ड्यात जाऊ तिकडे, परंतु मानसिक बळ तुमचं जर का असेल, तुम्ही निश्चित परमेश्वराला प्राप्त करू शकता. आजच्या 34व्या सत्रामध्ये आपण घेतलेले उत्तरार्ध 127 क्रमांक 128 क्रमांकाची लीळा, निधिवास्या गमनी भटा ज्वर निवृत्ती. दंडवत हो.